भारतीय जनता पार्टी नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार आयोजित 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती व 6 जानेवारी पत्रकार दिन, 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त नवी मुंबई विभागातील पत्रकार आणि शिक्षकांचा सन्मान आणि अखिल भारतीय समाज कल्याण विकास विभागातर्फे महिलांना प्रमाणपत्राचे वाटप, स्थानिक स्वराज्य संस्था NMMP प्रमुख महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक वर्षा भोसले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। उपस्थित महिलांना चलन कर्जाबाबत सविस्तर मार्गदर्शन, नवी मुंबई महानगरपालिका गट संघटक आयोजित बचत गट मार्गदर्शन, आरोग्यविषयक माहिती, डॉक्टर जावडे, आभा कार्ड वाटप, इतर शासकीय योजनांचे महत्त्व सांगण्यात आले। सावित्रीबाई फुले तसेच महिला पत्रकारांमध्ये आवाज टुडे चॅनलच्या पत्रकार प्रिया दिनेश डोके भुजबळ, नवी मुंबई नेटवर्कच्या मोनिका भोसले, स्वप्ना हरळकर, संध्या श्रीवास्तव, शिल्पा नरावळे, अश्विनी जयतपाल इत्यादी तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार मनीषा अंदासरे, नवी मुंबई जिल्हा सदस्य, ज्येष्ठ समाजसेविका जयश्री दंडवते यांना सन्मानित करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र अरुण सुतार, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर ठाकूर, संदीप उत्तम पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चाच्या आमच्या सन्माननीय अध्यक्षा माधुरी सुतार यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्याच्या टीमने हा कार्यक्रम आयोजित केला आणि सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं समाजामध्ये पत्रकार म्हणून काम करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत, ज्या शिक्षिका आहेत, ज्या मुलांना घडवण्याचं काम करतात, उद्याची भविष्याची पिढी घडवण्याचं काम करतात, अशांचा सन्मान या निमित्तानं व्हावा आणि अशा प्रातिनिधिक स्वरूपात ज्या उल्लेखनीय काम करतात अशा महिलांचा सन्मान आमच्या माधुरीताईंनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केला। निश्चित कौतुकास्पद, अभिमानास्पद गोष्ट आहे आणि अभिमानसुद्धा आहे, कारण या सावित्रीच्या लेकींचा सन्मान होणं ही काळाची गरजही आहे। विविध योजनांची या ठिकाणी माहिती देण्यात आली, पंतप्रधानांच्या विविध मुद्रांक योजना वगैरे, त्याबद्दल काय सांगाल? काय महिलांना 2014 साली केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि तेव्हापासून विमेन सेंट्रिक, महिला केंद्रित अशा अनेक योजना या देशामध्ये आल्या। तशाच राज्यातल्या सरकारने सुद्धा विमेन सेंट्रिक योजना आणल्या आणि आमची माधुरी आणि तिची अख्खी टीम सातत्यानं या योजना लोकांमध्ये घेऊन जात असतात। आज आभा कार्डच्या माध्यमातून एक लक्षात घ्या, आभा कार्डमधून देशामध्ये कुठेही एखाद्या व्यक्तीला गरज लागली तर त्याचे सगळे मेडिकल डिटेल्स, त्याची सगळी हिस्ट्री कनेक्टेड असणार आहे, तो कुठे राहतो, काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे सगळ्या एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम या आभा कार्डच्या माध्यमातून होत आहे। विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम केलं जात आहे, मग ते MSMEच्या माध्यमातून असेल, पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून असेल, विश्वकर्मा योजना आता इतकी चांगली आली आहे, विश्वकर्मा योजनेचं ट्रेनिंग आम्ही देतो, त्यांना 500 रुपयाचं दिवसाचं अनुदानसुद्धा दिलं जातं। या सगळ्या योजनांच्या माध्यमातून या समाजातला जो अंत्योदय आहे, जो शेवटचा घटक आहे, त्या घटकाला सक्षम करणं, आर्थिक सबलीकरण करणं, त्याचं सामाजिक सबलीकरण करणं, या विविध योजनांच्या माध्यमातून केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार करत आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते हे विविध योजना घेऊन लोकांपर्यंत जात आहेत आणि या सगळ्यावरचा कळस म्हणजे एक लक्षात घ्या, सध्या जो देशभर फिरणारा विकसित भारत संकल्प रथ आहे, या रथाच्या माध्यमातून दारोदारी हा रथ जातोय, प्रत्येक विभागात जातोय, तिथे या योजना समजावून सांगितल्या जात आहेत। ज्यांना लाभ मिळाला आहे त्यांच्याशी तर संवाद होतोय, पण ज्यांनी आत्तापर्यंत लाभ घेतलेला नाही त्यांना योजना समजावून सांगणं, त्याच रथाच्या ठिकाणी त्यांचं हेल्थ चेकअप करणं, ज्या योजना आहेत त्या कॅटेगरीत ते कुठे बसतात, जर डॉक्युमेंट असेल तर त्या ठिकाणीच ते फॉर्म फिलअप करून घेणं, मला असं वाटतं ही जनजागृती केंद्र सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे। गरज आहे ती तुमच्या माझ्यासारख्यांनी सगळ्या पत्रकार बंधूंना सुद्धा या माध्यमातून मी विनंती करेन की हा रथ जो येतोय त्या रथाचं आपण स्वागत केलं पाहिजे। रथ ज्या ज्या ठिकाणी येतोय तुम्ही पत्रकारांनी सुद्धा थोडं आवाहन केलं पाहिजे जनतेला की या ठिकाणी हा रथ येतोय, कारण या योजना जनतेसाठी आहेत। त्या जनतेने दिलेल्या मतामुळे आज केंद्रातलं सरकार आहे आणि हे जनतेच्या प्रती थोडी उपरत येण्याची, थोडं ऋण फेडण्याची ही संधी आहे आणि म्हणून हा रथ जनतेच्या दारात येतोय। जनतेच्या दारात आलेल्या रथाच्या माध्यमातून ज्या सगळ्या योजना आहेत ते पोहोचवण्याचं काम जे आहे ते आम्ही 100% करतोय, प्रयत्न करतोय, कार्यकर्ते करतात, आपल्या सगळ्यांचाही सहभाग आम्हाला हवा आहे। आज नवी मुंबई महिला मोर्चाच्या वतीने महिलांचा सन्मान करणे म्हणजे
सन्मान नवी मुंबईच्या लेकींचा या शीर्षकाखाली आम्ही नवी मुंबई जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पत्रकार आणि ज्या शिक्षक आपल्या आहेत त्याच्यामध्ये मुख्याध्यापिका पण आहेत आणि ज्या रिटायर्ड शिक्षिका आहेत त्यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे। तर अशा या कर्तृत्ववान महिला म्हणून आम्ही समजतो आणि त्यांचा सावित्रीबाई फुले जयंती म्हणजे ज्ञानज्योती आपण सावित्रीबाई फुले यांना मानतो, कारण शिक्षणाचा वसा ज्यांनी आपल्या सर्व स्त्री मुक्तीसाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि आपलं पूर्ण सर्वस्व आपलं त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये दिलं आणि मला वाटतं की सावित्रीबाई फुले जर नसता त्यांनी त्यांच्या काळात जर महिलांसाठी असे प्रयत्न केले नसते तर आज आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत किंवा या स्तरावर या वर्गापर्यंत आम्ही ज्या महिला समस्त जगातल्या पोचलेल्या आहेत त्या मला वाटते इथपर्यंत पोचू शकल्या नसतात। त्यामुळे जो हा पूर्ण जे कर्तृत्ववान ज्या आपल्या महिला आहेत आदर्श आहेत पूर्ण क्रेडिट आपलं सावित्रीबाई फुले यांना जातं। त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांची देखील 12 जानेवारीला आपण जयंती साजरा करतो, म्हणजे ज्यांनी शिवबा घडवला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व मला वाटतं हे जगामध्ये कोण नसेल की ज्यांनी छत्रपती शिवबा यांना ओळखलं नाही आहे। तर असा शिवबा ज्यांनी घडवला अशा ज्या महिला आहेत खूप साऱ्या आपल्या भारत देशामध्ये आदर्श म्हणून आपल्याला समोर महिलांसाठी आहेत आणि त्यांची जे अनुकरण आहे प्रेरणा ज्यांच्यापासून आम्हाला मिळते तर या महिलांचा सन्मान वंदनीय आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही देखील सर्व स्तरातील महिला या काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्याच्यामध्ये शिक्षक शिक्षिका आहेत ज्या पूर्ण आपलं एखाद्या मुलाचं भवितव्य घडवत असतात तर त्यांचा सन्मान होणे, अशा गुरुवर्य शिक्षिकांचा सन्मान होणे, धडाडीच्या आमच्या ज्या नवी मुंबईमध्ये काम करत असलेल्या आमच्या सर्व पत्रकार भगिनी आहेत त्यांचं देखील आम्ही इतके वर्ष झालो तेव्हा नवी मुंबई मध्ये त्यांचं कर्तृत्व आम्ही पाहतो, म्हणून अशा या सर्व माझ्या पत्रकार भगिनींचा देखील सन्मान व्हावा अशी आमचं नवी मुंबई महिला मोर्चाच्या तर्फेने आज केला। तर आम्हाला खरोखरच त्याचा आनंद आहे आणि पुढे देखील नवी मुंबई महिला मोर्चा अशा प्रकारच्या विविध क्षेत्रामध्ये जसं खेळ असो किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये जसं कवयित्री आहेत, लेखिका आहेत, खेळाडू आहे, अशा महिला यांच्यापर्यंत पोचण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत। याच्यामागचा उद्देश हाच आहे की ज्या आपल्या प्रतिभावंत महिला आहेत त्यांचा कर्तृत्वाचा सन्मान होणे हे महिला मोर्चाची जबाबदारी आहे आणि तो आम्ही निश्चितच सन्माननीय आमच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ, सन्माननीय उपाध्यक्षा वर्षाताई भोसलेजी, जिल्हाध्यक्ष सन्माननीय संदीप नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे होतच राहील अशी याबद्दल मला आनंद आहे। जसं सावित्रीबाई फुलेंचं उल्लेखनीय कार्य होतं त्यांनी जसं महिलांना शिकवलं तसंच नवी मुंबईमध्ये देखील महिलांना एक चांगली दिशा देत आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता जसं तुम्ही शिवण क्लास आहे, बचत गट आहे, इंग्लिश टीचिंग क्लास आहे, या सगळ्यांना आता सर्टिफिकेट प्रोव्हाइड केले, त्याबद्दल तुमचं मला खरोखरच आनंद वाटतो की आपल्या ज्या शासनाच्या योजना आहेत जशा आपल्या केंद्राकडनं राज्याकडनं आणि जे आपले प्राधिकरण इथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विविध योजना आहेत आणि स्पेशली ज्या महिलांसाठी आहेत, मुलींसाठी आहेत ज्या त्यांच्यापर्यंत पोचत नाही, परंतु आम्ही लोकप्रतिनिधी किंवा समाजसेवक जे आहोत त्यांचं मला वाटतं हे आद्य कर्तव्य बनतं की ज्यांनी तळागाळापर्यंत ह्या योजना पोहोचवल्या पाहिजे आणि महिला मोर्चाची जबाबदारी घेण्याच्या आधी मी ज्या प्रभागामध्ये शिरोणे प्रभागामध्ये काम करत होते तिथे ह्या योजना महिलांपर्यंत पोचवा याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले। निश्चितच 1 वर्षाहून जास्त कालखंड झाला या नवी मुंबई क्षेत्रामध्ये 40 प्रकारच्या योजना ज्या नवी मुंबई महानगरपालिका त्याच्यामध्ये प्रामुख्याने ब्युटिशियन आहे, इंग्लिश स्पीकिंग आहे, कुकिंग आहे, शिवणकाम आहे, अशा विविध योजना आहेत। त्यांचा लाभ 300हून अधिक महिलांनी घेतला। आज तुम्ही पाहत असाल की ज्या लाभ घेतलेल्या महिला आहेत ज्यांनी कोर्स केला त्यांना आम्ही सर्टिफिकेट दिलं, तसेच नवीन एका बॅचचा देखील आज शुभारंभ झाला। तर हीच इच्छा आहे की महिलांसाठी निघालेल्या या योजना त्यांचा लाभ त्यांनी घ्यावा, त्याच्यापासून कोणी वंचित न राहावा हाच आमचा उद्देश असतो आणि मी सगळ्यांना आपल्यामार्फत आवाहनही करेन की ज्या शासनाकडनं नरेंद्र मोदीजींकडनं ज्या महिलांसाठी आलेल्या योजना आहेत तर त्या योजनेचा देखील तुम्ही लाभ घ्यावा। आर्थिक सक्षम देखील तुम्हाला करण्यासाठी योजना मुद्रा लोन म्हणून योजना त्याचं मार्गदर्शन आपण वर्षाताईंकडनं ऐकलंच, तर निश्चितच महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि त्याच्यासाठी त्यांना लाभ देण्यासाठी या योजनांपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथे त्यांच्यासाठी कधीही उपस्थित राहू आणि तुमच्या माध्यमातून हीच विनंती आहे की पुढेही निरनिराळ्या योजना या महिलांसाठी आणून त्या तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचतील हाच आमचा ध्यास असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाईद सहासह प्रिया रिपोर्ट नवी मुंबई।